ऐरोलीतील शिवसेना दहीहंडी पथकाला या ठिकाणी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आलेले आहेत आपल्याबरोबर ते आहेत. काय म्हणाल मॅडम, तुम्ही व्हिजिट दिलेलं आहे, कसा जोश दिसतोय? फार सुंदर आहे, जोश, पाऊस आहे. नेहमीसारखा एक मला असं वाटतं दहीहंडीला, दही कालाच्या उत्सवाला जो माहोल पाहिजे त्याची सुरुवात झालेली आहे. अगदी दुपारी सगळे जमलेले आहेत आणि गोविंदा पथक, महिलांचे पथक देखील आपल्याला इथे बघायला मिळतात. महिलांचा खूप मोठा सहभाग दिसतो आहे आणि त्यासाठी मला असं वाटतं जी सुरक्षितता निर्माण करून दिली आहे विजय साहेबांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने, आणि सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशन असू देत, विजय साहेब स्वतः असू देत, ते स्वतःहून आपुलकीने आणि जिव्हाळ्याने काळजी घेतात. मगाशी आपण पाहिलं की थोडासा थर हल्ला, 2-3 मुलं पडली खाली, पण त्यांनी स्वतःहून जाऊन त्यांची काळजी घेतली. त्यामुळे मला असं वाटतं की जो एक पर्सनल जिव्हाळ्याने आणि आपुलकीने बघणारे नेते असतात किंवा कार्यकर्ते असतात किंवा कार्यक्रम आयोजित करणारे असतात, त्यांच्यामुळे खरं तर कार्यक्रम तो सुरक्षित आणि आपला वाटतो. तर ती आपुलकी मला इथे जाणवते, दिसते आणि प्रचंड आनंदाने इथे सर्वजण जमलेले आहेत. सर्व प्रेक्षकांना, रसिक प्रेक्षकांना जन्माष्टमीच्या आणि दहीकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा. जोश आहे, त्याबरोबर पाऊस पण बरसतोय. हो, बिलकुल. पाऊस नसेल तर या उत्सवाला मजा नसते आणि नेहमीप्रमाणे वर्षभर किंवा मान्सूनमध्ये अधेमध्ये पाऊस जरी थांबला असला तरी या 2-3 दिवसांना पाऊस असतोच आणि पावसाची हजेरी आणि आशीर्वाद आपल्या सगळ्यांवरती राहू देत अशीच मी देवाचरणी प्रार्थना करते. नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी पावसामुळे रंगतदार या ठिकाणी दहीहंडीच्या पथकाला जोश येत असल्याचं या ठिकाणी सोनाली कुलकर्णी यांनी सांगितलेलं आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.